बोरी खोडद गटामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक उमेदवार विजयी मीच होणार अशा प्रकारचा दावा केला जातोय. या गटामध्ये कल्पना काळे यांचं काम निश्चित चांगलेलं आहे. त्यांचे सासरे स्वर्गीय पांडुरंग काळे यांचं त्या परिसरामध्ये मोठं काम राहिलेलं आहे. माऊली खंडागळे यांनी सुद्धा त्यांच्या पत्नीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यांचं गाव मांजरवाडी, त्यांचं मांजरवाडी गाव हे नारायणगाव जिल्हा परिषद गटामध्ये आहे, परंतु त्या इकडे उभे राहिलेले आहेत. आता शेवटी मतदार राजा काय निर्णय घेतोय, हा मतदान कोणाला करणार हे सांगू शकत नाही, परंतु हवा कोणाची, एकंदरीत कल काय राहील, मतदार कोणाला स्वीकारतोय, लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत, कुठले विकासाचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत. उमेदवारांचे आपण परिचयपत्र पाहताना मी सरपंच होतो, मी अमुक होतो, मी तमुक होतो, मला शेतीची फार आवड आहे, माझे पतिराज पंचायत समिती सदस्य होते, जिल्हा परिषद सदस्य होते. तुम्ही काय करणार, व्हिजन कोण मांडत नाही. पण एक मी कल्पना काळ्यांची बाजू घेत नाही, पण उच्च शिक्षित मुलगी आहे आणि त्यांनी मांडलेलं व्हिजन निश्चित भविष्यकाळासाठी चांगलं आहे. परंतु मतदारांनो, मी असं म्हणणार नाही कल्पना ताईंना मतदान करा. कोणाला करायचं तुमचा प्रश्न आहे, तुमचा अधिकार आहे, परंतु वास्तव मांडणं माझं कर्तव्य आहे. आपल्यासोबत काही युवक मंडळी आहेत. आता आपण येडगावमध्ये आहोत. हे येडगाव बोरी खोडद गटामध्ये आहे. आता हे येडगाव म्हणजे तसं गुलाबशेठ नेरकर यांचं गाव. गुलाबशेठ नेरकर म्हणजे तसे राष्ट्रवादी काँग्रेस, पण हल्लीच्या तरुणांचं काय नेम नसतो. बघूया हवा कोणाची. कल्पनाताई काळेंची. का बरं कल्पनाताई? राष्ट्रवादीच. कारण राष्ट्रवादीचं काम चांगलं आहे. इथून मागच्या काळामध्ये राष्ट्रवादीचे 2 गट झाल्यामुळं जरा फटका बसला विधानसभेला, परंतु आता बऱ्यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे, अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब हे सगळे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आणि ह्यावेळेस 100% काम राष्ट्रवादी घड्याळाचंच लागणार, याच्यात काही शंकाच नाही. आता मला सांगा, माऊली खंडागळे त्यांच्या पत्नी ते ह्या मतदारसंघात उभे राहिलेले आहेत. माऊली खंडागळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते, तर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत. फायदा होईल का तोटा होईल? नाही, आता हे मतदार ठरवतील तिकडून. तुम्ही एक मतदारच आहे ना? हो, आम्ही आहे मतदार आहे, परंतु आम्ही निष्ठावान शरद पवारांचे कार्य. हो, मान्य. पण लोकांमध्ये काय मेसेज जाईल, बाबा पत्नीला उमेदवारी मिळाली, त्या पक्षामध्ये होते, मग इकडे आले, त्या पक्षाकडनं का नाही उमेदवारी घेतली, किंवा त्याचा काही इफेक्ट होईल का? माझं तर एक असं वैयक्तिक मत आहे, हे घराणीशाही थांबवली पाहिजे. दुसरे पण आहेत ना उमेदवार, त्यांना पण संधी दिली पाहिजे, असं मी या मताचं आहे. परंतु ते एक आता संचालक मंडळामध्ये आहे कृषी उत्पन्न बाजार समिती, आता पुन्हा इकडं म्हणजे घराणीशाही कुठपर्यंत चालवली पाहिजे, याला कुठेतरी मतदारांनी पण त्याच्यावर थोडंसं अंकुश केला पाहिजे. आत्मचिंतन केलं पाहिजे. आत्मचिंतन केलं पाहिजे. का ठीक आहे, कामाचा माणूस कोणता नाही, ठीक आहे बाबा, मै दसक्रिया याच्यामध्ये उपस्थित राहिलं म्हणजे मतदार आपल्या बाजूने येतील असं काही नाही. सुज्ञ मतदार आहे. आता इथून पूर्व काळामध्ये पवार साहेबांचे 2 गट पाडल्यामुळे जरा बऱ्यापैकी मार बसलेला आहे. ते आता जरा कुठंतरी मतदारांनी आहे ना थोडंसं विचार करून आणि चांगला होतकरू उमेदवार, तरुण, तडफदार, कार्यक्षम, त्यामध्ये कल्पनाताई योग्य वाटतात. आणि पांडुरंग काळे साहेबांचं काम इथून मागच्या काळामध्ये खरंच चांगलं आहे. त्यांनी सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी गेलेले आहेत, पाहिलेले आहे आम्ही. मग त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं का हरकत नाही, चांगला उमेदवार. तुमचं गाव दोन्ही पक्ष आहेत, जे गुलाबशेठ आहे किंवा बाकी सगळी मंडळी एक राष्ट्रवादीचे आहेत, पण इथं शिवसेनेचं पण प्राबल्य जास्त आहे. आता इथं 2 शिवसेना आहे. तर 2 आहेत का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फक्त नामदारी आहे? आता सध्या कसं झालं आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेब हे दोन्ही शिवसेना आहे. आता कसं होतं, मतदारांनी ठरवायचं आपण कोणाच्या मागं उभं राहिलं पाहिजे. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे चांगले कार्यकर्ते होते आणि अजून पण आहे, त्यांचं काम पण चांगलं आहे. परंतु आता एकनाथ शिंदे साहेबांची सेना वेगळी झाल्यामुळे त्यांच्यात मतविभाजन झाले. कोण कुठं जायचं, कोण कोणाच्या मागं उभं राहायचं ते ठरवतीलच सध्याच्या. कल्पना काळे यांची जमेची बाजू काय? नाही, त्यांचं समाजकार्य चांगले, लोकांच्या अडीअडचणीत कार्यक्रमात सहभागी बऱ्यापैकी असतात ते, त्याच्यामुळं ते जमेची बाजू आहे. कधी अर्ध्या रात्रीला फोन केला वैभव शेठला का बाबा असा विषय, तर ते ठीक आहे करू, आपण सहकार्य करतात ते. असं आज करू उद्या करू असं काही त्यांनी कधी असं टाळाटाळ नाही केलेली, असा विषय. तर पांडुरंग पवार यांनी त्यांच्या सुनबाईला पण उभं ठेवलेलं आहे, अपक्ष त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे. पांडुरंग पवार एक निष्ठावंत कार्यकर्ता, परंतु त्यांच्या कविता पवार ज्या आहेत त्या आता इलेक्शनमध्ये रेसमध्ये आहेत. पवार साहेबांनी अपक्ष निवडणूक लढवावी का किंवा काय करावं? कसं वाटतं, आता पवार साहेबांनी आता माझ्या माहितीनुसार 20-25 वर्ष राष्ट्रवादीचं
चांगलं काम केलेलं आहे. तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर त्यांची एकनिष्ठ जाग आहे आणि ते गेलेले आहेत, पोचलेले आहेत. ते चांगले माणूस आहे. परंतु आता कसं होतं, तरुणांना पण संधी दिली पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही का पवार साहेबांनी आता त्यांच्या सुनाला उभं केलं मग त्यांनी हे करावा. ठीक आहे, त्यांच्या सुनाबरोबर बा ही पण सून म्हणून हिच्या मागं उभा राहावा, हे मी एक मतदार म्हणून अशी माझी एक परखड म्हणजे मत वाटतं. कसं होतं साहेब, प्रत्येकाला उमेदवार व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. परंतु कसं होतं, आता पांडुरंग साहेबांनी आहे ना पुणे जिल्ह्याचं अध्यक्षपद उपाध्यक्ष बऱ्यापैकी अशी त्यांनी पदं भूषवलेली आहे आणि थोडी तरुणांना संधी द्यावा ह्या मताचा मी हरकत नाही त्यांनी. आणि उलट ह्या सुनबाईच्या मागे उभं राहून राष्ट्रवादीची ताकद वाढवावा आणि कुठेतरी राष्ट्रवादी पुन्हा विधानसभेच्या पुढचा विचार करावा. आता तर ठीक आहे, पण पुढच्या दृष्टीने विचार करून राष्ट्रवादी एक जर झाली ना भविष्यात जुन्नर तालुक्यामध्ये तर काही प्रॉब्लेमच नाही. पवार साहेबांनी थांबावं असं मला वाटतं. पवार साहेबांचं काम खूप चांगलं आहे, हरकत नाही. परंतु काय होतं, तरुणांना पण संधी मिळाली पाहिजे, मी या मताचा आहे. येडगावचा कल कसा राहील? नाही, आता दोन्ही अजितदादा गट आणि शरद पवार साहेब गट आणि त्यातल्या त्यात उबाटाची अजून 25-30% जर बऱ्यापैकी एकत्र जर आली तर इथं राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही आणि राष्ट्रवादी 100% लागू शकते. भाऊ, तुम्हाला काय वाटतं? तर तुम्ही तसे पक्षाचे कार्यकर्ते आहात, परंतु माऊली खंडागळे यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडली आणि ते आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले. त्यांचा फायदा होईल का त्यांना तोटा होईल? नाही, नक्कीच काय आलंय माहिती का, ह्या कंडिशनला लोक पण ह्या गोष्टीला वैतागलेली आहेत. फायद्यासाठी तुम्ही जर प्रत्येक वेळेस पक्ष बदलत असेल तर मग याला लोक स्वीकारणार नाही ह्या गोष्टीला. बरं, माऊली शेठला त्यांचा होमटाऊन म्हणजे नारायणगाव गट तिथं पण महिला आरक्षण होतंच ना. मग जर उभं राहायचं होतं तर मग त्या गटात त्यांनी राहायला पाहिजे नव्हतं उभं. अधिकचं मांजरवाडीचं प्लसचं मतदान त्यांना तिथं झालं असतं. नारायणगाव त्यांचा संपर्क आहे, त्या गोष्टींनी पण फायदा झाला असता. आता कल्पनाताई काळे नंतर पांडुरंग पवार साहेब यांच्या सुनबाई कविता पवार हे दोघी पण उभे आहेत. राष्ट्रवादीमध्ये सामना होताना पाहायला मिळतोय. मतांची विभाजन होईल, याचा फटका बसणार नाही? याचा निश्चितच फटका बसल. आणि पवार साहेबां आता खरं सांगायचं तर साहेब उमेदवार कोण आहे? नाही पांडुरंग पवार साहेब उमेदवार, नाही तो वैभव काळे उमेदवार. त्यांच्या कल्पना काळे आणि जे उमेदवार आहेत ते म्हणजे जिल्हा परिषदेला जाऊन तुम्ही तुमचं मत कोण मांडणार आहे, त्या उमेदवार मांडणार आहेत. लोकांनी ह्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे ना. आज तिथं जाऊन बोलणार कोण आहे, सभागृहात कोण उपस्थित राहणार आहे का, बाकीच्यांना अलाउड नाही तिथं ना. ह्यांनाच प्रश्न मांडणं आहे. मग आपण उमेदवार म्हणून जर पाहिलं तर कल्पना काळे ह्या निश्चित उजव्या उमेदवार आहेत, सुशिक्षित आहेत, ग्रामपंचायतचा कारभार त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे आणि समाजात पण चांगलं काम आहे त्यांचं. त्या दृष्टीने लोक नक्कीच त्यांचा विचार करतील. तर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यात, सगळे उमेदवार घड्याळ चिन्हावर उभे केलेले, म्हणजे राष्ट्रवादी एकच झाली. आता हे वेगळं भविष्य करायची गरज नाही. त्याचा फायदा किती होईल? आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तुमच्यासोबत आहे? नक्कीच. आता जेव्हापासून हे एकत्र आले सगळे तर सर्व कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह आहे. कारण मागच्या इलेक्शनला आमचे सर्व सहकारी समोरच्या टेबलवर होते, काही इकडून होते आणि त्याचा फटका आपण ह्या इलेक्शनला पाहिलेलाच आहे. आणि इथून पुढे आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष जर येत जोडीला आलेला आहे तर अजून काही अडचण येणार नाही. फक्त त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आता इथून मागे जी भाषणं करत होते का आम्ही कट्टर, आम्ही एकनिष्ठ आणि पवार साहेब म्हणजे ठाकरे साहेबांचे एकनिष्ठ, पण आता तीच लोक काही ठिकाणी दुसरीकडे जाताना बघतात दिसतात. त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे थोड्या. आता मला सांगा, हे येडगाव, कैलासनगर, 14 नंबर, भोरवाडी, कांदळी हा तसा राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे बालेकिल्ला मानला जातो. इथलं एक गठ्ठा मतदान कल्पनाताईंना होईल? नक्कीच. ह्या ठिकाणी आमच्या इकडे उमेदवार म्हणजे घड्याळ हाच उमेदवार आहे आणि कल्पनाताई त्यात सक्षम उमेदवार आम्हाला भेटल्यात. इथून मागच्या काळात आमचं गाव नारायणगाव गटाला जोडलं असल्यामुळं त्या ठिकाणी आमच्या विचाराचा सदस्य कधी होत नव्हता. कारण का तर ती मोठी गावं पडतात नारायणगाव. आता ह्या आमची 14 गावं एकत्र आल्यामुळं नक्की तिथं राष्ट्रवादीला चांगलं मतदान होईल. आता मला सांगा, हे सगळं होत असताना पांडुरंग पवार तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, तालुका अध्यक्ष आहेत, ते तुमच्या वयाने खूप मोठे वडिलांसारखे आहेत. त्यांना आपण सल्ला देऊ शकत नाही, पण किमान पांडुरंग पवार साहेबांनी काय करावं का जेणेकरून त्यात त्यांचं हित आहे आणि पक्षाचं हित आहे? नक्कीच साहेब, ज्यावेळेस हे दोन्ही उमेदवार समाजापुढे जात होते की आम्ही उभं राहणार आहे, आता इच्छा व्यक्त करणं हे साहजिक आहे. सगळेजण इच्छा व्यक्त करतात. पवार साहेब पण त्यांचं कविताताईंचा प्रचार करत होते, हे वैभव काळे कल्पनाताईंचा कळत होते किंवा ते सगळेजण फिरत होते. पण फिरत असताना सगळ्यांची एक वाक्यता काय होती किंवा आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत की उमेदवारी जर पक्षाने दिली तर आपण त्या
पदाधिकाऱ्याचं त्या पक्षाचं काम करणार म्हणून. मग हे सगळं सांगत असताना आज उमेदवारी तर पक्षाने दिली, मग आता त्यांच्या मागं पवारसाहेबांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजेत. उलट ह्या गटातून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पवारसाहेबांनी घेतली पाहिजेत. आणि अशा पद्धतीने नक्कीच साहेबांना इथून मागं पण न्याय दिलेला आहे, इथून पुढं पण नक्कीच विचार केला जाईल साहेबांचा पण. तुम्ही काय सांगाल, काय परिस्थिती इकडे? सध्या परिस्थिती कल्पनाताईंचीच घड्याळ चिन्ह. घड्याळ चिन्ह. माऊलीची तुमचा काय आराम चाललाय? अच्छा, राजकारणाची आवड नाही? बरं, राजकारणावर बोलू नका, शेतावर बोला, शेतीवर बोला, बिबट्याच्या समस्यावर बोला. मग बसा तर खरं, बसा ना तुम्ही. तुम्ही हां असं ठीक आहे, आपण डॉक्टरकडे जाऊ. आता ठीक आहे, जिल्हा परिषद निवडणुकीवर तुम्ही नाही बोलणार, पण उमेदवार उभे कोण कोण हे तर माहिती आहे का? माहिती. कोण कोण आहे? कल्पनाताई आहे आणि कविताताई आणि ते खंडागळ्यांची आहे बाई, ती कल्पना आली होती ती. पण पाठीमागं मी सांगितलं होतं दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, तिथे काही विभाजन नाही. पण आता मी सध्या असं ठरवलंय का इथून पुढं राजकारण हा विषयावर बोलायचं नाही. राहिलं जीवन आपल्याला परमार्थात घालवायचंय. आता हा राजकारण हा विषय बाजूला ठेवायचा, आपलं वय झालं, आपण थांबून घेतलं पाहिजे. राजकारणात काय राम नाही? राजकारणात काय राम नाही? नाही, राजकारणाचा विषय रामाचा नाही तो काही, पण ज्यांना करायचं त्यांना करू द्या. राम नाही म्हणजे आपण देवाला म्हणत नाही, पण एक प्रचलित शब्द आहे ना तो. नाही, राजकारण ज्यांना करायचं त्यांना करू द्या, समाजाची सेवा ज्यांना करायची आवड आहे त्यांना करू द्या, त्याच्याबद्दल आपलं काही दुमत नाही. पण आपल्याला आता त्या गोष्टीत तर रस नाही, आपल्याला थोडंसं रिटायरमेंट. ठीक आहे, तुम्ही सेवानिवृत्त व्हा, हरकत नाही. शेवटी तुम्ही मतदान कुठं करायचं ते करणार. पण समोर जे तिघं आहेत, तर सोबर उमेदवार, जनमानसातला उमेदवार, जनतेचे प्रश्न सोडवेल असा कुठला वाटतो? ना आता उमेदवार कसं आहे, थोडंसं ते कल्पनाताईचा विषय आहे थोडासा. पण आता जमीचा हां, ती तिला द्यावं बा असं आमची इच्छा आहे. पण आता हे पवार साहेबांनी थोडासा विचार त्याचा केला पाहिजे. म्हणजे पांडुरंग पवारांनी थांबायला पाहिजे असा सल्ला? नाही, आम्ही नाही सांगू शकत तो विषय, कारण ते काय होतं राजकारणाचा परत तो मग राजकारण. तुमचं म्हणणं आहे का नाही बाबा कल्पनाताईचं काम चांगलं आहे? आता मला एक सांगा, माऊली खंडागळे आपल्या सगळ्यांचे चांगले मित्र आहेत, एक लढवई या कार्यकर्ता आहे. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेला निवडणुकीला उभे आहेत. त्यांचं गाव मांजरवाडी, म्हणजे ते गाव येतं नारायणगाव घाटामध्ये. ते ह्या घाटामध्ये उभे राहिलेले आहेत. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोडली, ते तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आलेत. तुमचा राजकारणाशी काही संबंध नाही, पण त्यांनी जे केलेलं कृत्य फायद्याचं होईल का तोट्याचं होईल? नाही, साधारणपणे त्याचा तोटाच होईल. कारण काय होतं, इकडचं तिकडचं जर झालं ना तर माणसाची किंमत थोडीशी कमी होती. तर कुठंतरी माणसानं ठाम राहिलं पाहिजे. काही हो आपलं, पण एक ठिकाणी एकनिष्ठ राहावं असं माझं प्रामाणिक मत आहे. मताला फटका बसेल? बसू शकतो. आपण पाहतोय या बोरी खोडद गटामध्ये, येडगाव परिसरामध्ये कल्पना काळे यांच्याबद्दलचं जनमत चांगलं आहे. त्यांच्यासोबत असलेले दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार यांनाही प्रतिसाद चांगला मिळेल असं सांगितलं जाते. आता प्रत्येकजण आपापल्या परीनं सांगत असतो. आपल्यासोबत जरा बाबा आहे, जरा बाबांना बोलतो करूया. कदाचित बाबांना ऐकायला कमी असेल असा माझा अंदाज. बाबा नमस्कार. हा नमस्कार. काय शेतामध्ये पिकं? शेतात आहे, ऊस आहे, कांदे आहेत, 2च पिकं आहेत एवढी. बिबट्याची समस्या आहे का? बिबट्याचं आहे ना, बिबट्या काय मग रोजच नजर पडते काय त्याला. रोजच आहे. आता जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. हा, 3 उमेदवार आहेत, म्हणजे खंडागळे, काळे आणि पवार. हा. कोण कुठलं योग्य वाटतं? आता हे राष्ट्रवादीच आमचं एकनिष्ठ आहे आम्ही फार. अच्छा, म्हणजे घड्याळ. हा घड्याळ पवार साहेब. तर पवार साहेब आणि अजित पवार दोन्ही पवार ना? हा, दोन्ही पवार. हा, मतदारांनो, या गटामध्ये कोणाला निवडून द्यायचं, कोणाला मतदान करायचं हा तुमचा अधिकार आहे. अला मतदान करा की बला करा असं आम्ही सांगणार नाही. परंतु आपण जसं म्हणतो ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं मतदारांचा ह्या भागातला कल निश्चित दिसतोय. माऊली खंडागळे यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे काही प्रमाणात फटका बसेल असं मतदार म्हणतात. माऊली खंडागळे यांचं व्यक्तिगत काम निश्चित चांगलं राहिलेलं आहे. कल्पनाताई काळे तर एकदम उच्च शिक्षित महिला आहे, सरपंच म्हणून त्यांनी देखील काम चांगलं केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेला निवडून गेल्यावर पतिराजांना लुडबुड करता येणार नाही. सगळं काम करावं लागणार आहे त्या उमेदवारालाच. फार तर पतिराज गाडी चालवत त्यांना जिल्हा परिषदेच्या गेटपर्यंत घेऊन जाऊ शकतात. सभागृहामध्ये त्यांना प्रश्न मांडायचे आहेत, त्यांनाच समस्या सोडवायच्या आहेत. त्यामुळं उच्च शिक्षित आहे, जनतेच्या समस्याशी ज्यांना जाण आहे, सामान्यांबद्दल ज्यांना आस्था आहे, अशाच उमेदवाराला निवडून द्या. लोकशाहीच्या उत्साहामध्ये अधिकाधिक
मतदान कसं होईल, लोकशाही बळकट होण्यासाठी जास्तीचं मतदान करून घ्या. अला करा बला करा हा तुमचा अधिकार आहे, परंतु लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीचं मतदान करा असंच आव्हान आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, येडगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.